अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुलितं मेन तस्मै श्री गुरवे नमः. आलेली काजळी काढण्याचं काम सद्गुरू संत करतात. म्हणून संतांचे विचाराचं साबण, संतांच्या विचाराचा कपडा काजळी काढण्यासाठी आपल्याला पाहिजे. भगवान शिवाचं आपल्याला स्वरूप समजून घ्यायचंय. भगवान शिव गोड आहे, मधुर आहे, मंगल आहे, कल्याण आहे. शिव शब्दाचा अर्थच आहे. शिव म्हणजे गोड, शिव म्हणजे मंगल, शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे आनंद शब्दाचा अर्थ आहे. आणि त्या आनंद रूपी सच्चिदानंद, सच्चित, सतरूप, चितरूप आणि आनंद रूप असं तत्व तुम्हाला आम्हाला हृदयामधलं जागृत करायचंय. भगवान परमात्मा कुठं राहतो त्याचा ॲड्रेस सांगितलेला आहे. भगवान शिवाचा ॲड्रेस माहीत करायचा ना तुम्हाला. कुठं राहते सांगा बरं. कोणतर महाराज आहे काय तर मधात मंदिरात आहे की नाही. परमात्मा भगवान शिव तुमच्या जवळ आहे. मी काल तुम्हाला सांगितलं की नाही, अत्यंत जवळची वस्तू दिसत नसती, कळत नसती, समजत नसती. त्याला पाहण्यासाठी ज्ञानाची दृष्टी पाहिजे. आपल्याकडेही आपल्याला तिसरा डोळा आहे, पण ज्ञानाचा डोळा आहे. आपल्या कपाळावर दिलेला नाही पण आहे. कारण जसं बाप असेल तसेच लेकरं राहतील की नाही मला सांगा. मग बाप 3 डोळ्याचा आहे की नाही आपला. 3 डोळ्याचा आहे की नाही बाप आपला. मग आपल्यालाही तिसरा डोळा आहे पण ज्ञानाचा आहे. आणि ते संतांच्या संगतीतून, सद्गुरूच्या अमृतवाणीतून आपल्याला ते ज्ञानाचा डोळा प्राप्त होतो. त्या ज्ञान चक्षुनं आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवान शिवाचं अंतकरणात असलेलं स्वरूप बघता येतं. भगवान शिव कुठं राहतात. सगळ्या आरत्या तुम्ही नेहमी म्हणता की नाही. वेगवेगळ्या देवीच्या, हनुमानाच्या, रामाच्या, महादेवाच्या विविध आरत्या आपण रोज म्हणतो. सगळीकडे विविध देवदेवतांच्या आरत्या म्हणल्या जातात. पण सगळ्यात शेवटी एक आरती म्हणल्या जाते जी सगळीकडेच म्हणल्या जाते. कोणती म्हणल्या जाते.